स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी बाबाजी 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 कोपू नका बाबाजी कोपू नका आमच्यापर्यंत चालू आहे बाबाजी मेघनाला सुखा ठेवा बाबाजी अहो काय झालं काय बडबडताय तुम्ही बाबाजींनी पाठवलेले महाराज स्वप्नात आले होते म्हणाले मी सांगितलेला उपाय नाही केला तुम्ही जाब विचारत होते म्हणाले बघा मेघनांवर संकट येणार हे बघा तुम्ही आधी शांत व्हा बघू शांत व्हा अहो स्वप्नच आहे ना ते नाही हे स्वप्न नाही हा इशारा आहे आपण लवकरात लवकर देसाईची बोलायला हवं हो हो नक्की बोलूया आपण देसाईंची हा पण आता तुम्ही शांत झोपा बघू लक्ष लक्ष हा तिळगुळ आणि हलवा ठेव दोन्ही देवासमोर हा मस्त नमस्कार करा पण हे सगळं काय आहे माई आजी सांगते बस हे बघ आता ह्या महिन्यात खूप थंडी असते की नाही मग आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते म्हणून मग आपण तिळगुळ खायचा असतो ही आपल्याला उष्णता स्निग्धता तिळामधून आणि गुळामधून मिळते आणि एनर्जी मिळवण्यासाठी हलवा खायचा असतो आणि मग नंतर मस्तपैकी गुळाची पोळी त्याच्यावर तुपाची धार आणि मटामटा खायची आणि ही थंडी अशी मस्त एन्जॉय करायची अशी आपली आमच्या वेळची पद्धत मस्तच आहे पण आता हे सगळं तुम्ही समजून घ्यायचं आणि तसं वागायचं तसं आचरणात आणायचं तशी मज्जा करायची आणि ही मकर संक्रांत सेलिब्रेट करायची पण माई ह्या सुगडाची काय भानगड आहे गं भानगड काय हा सगळं व्यवस्थित आहे बरं आधी तू मला सांग मेघनाला साड्या नेऊन दिल्यास का सगळ्या हो ठेवल्या हा बरं सांग ना ते सुगडाचं काय असतं मी अजिबात सांगणार नाही दरवर्षी मला हाच एक प्रश्न विचारत असतेस आणि सांगायला लागले की कोणीतरी दिसलं की त्याच्या मागे धावतेस तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ घ्या गोड बोला अजिबात सांगणार नाही जा नाही आज नाही पळणार मी का बाई कारण वाडीत कोणीच नाहीये अगं सगळेजण ना त्या मेहता बाबींच्या कझिनकडे पतंग उडवायला गेलेत आणि घरात काय विजया पल्लवचा बुडालेला अभ्यास घेतीये आणि मयू सतीश सोबत बाईकवरून राईडला गेलीये अच्छा म्हणून आज वेळ तर ऐकायला नाही नाही असंच काही नाही ते सांग ना पण हो सांगते सांगते पहिलं म्हणजे ना हा सुगड हा शब्द जो आहे ना हा सुघटाचा अपभ्रंश आहे गोड आहे पण सुघट म्हणजे काय सुघटित असा घडा घट हा मातीचाच असतो धातूचा वगैरे नसतो आणि मग या घटामध्ये शेतात बहरलेले नवीन नवीन धान्य असतं की नाही ते ठेवायचं असतं ताज्या ताज्या लोंब्या ठेवायच्या असतात उसाचा करवा ठेवायचा असतो लाह्या ठेवायच्या असतात आणि तुला आवडतात की नाही ती छान छान बोरं ती ठेवायची असतात आणि मग ती सगळी ठेवून देवासमोर हात जोडून उभं राहायचं आणि सांगायचं की दरवर्षी असंच आमचं शेत पिकू दे धनधान्याने बहरून जाऊ दे झाडं सगळी बहरून जाऊ देत आणि आमचं घर असं छान धनधान्यांनी भरून जाऊ दे आणि मग हे सुगड आधी नवऱ्याला द्यायचं आणि मग आप्तेष्टांना मित्रमैत्रिणींना सगळ्यांनाही द्यायचं म्हणजे सगळ्यांचं घर कसं भरून गेलं पाहिजे फक्त आपल्यापुरता विचार नाही करायचा हं आणि जसं माझंही घर धनधान्याने भरलंय तसंच माझ्या मित्रमैत्रिणींचंही भरून जाऊ दे आणि मग हे लुटायचं असतं आणि जशी जशी आपली परिस्थिती बदलत गेली ना तशी तशी मग लोक वेगवेगळ्या वस्तू द्यायला लागले आणि हे लुटणं हे सुद्धा एक प्रकारचं समृद्धीचं सुबत्तेचं लक्षण आहे बरं का आणि मग आपण हे सगळ्यांना द्यायचं असतं चला आता देवासमोर प्रार्थना करा हात जोडा आणि देवाला सांगा
जसं माझं घर आनंदाने धनधान्याने समृद्ध आहे, तसंच माझ्या भोवतालच्या माझ्या देशातल्या सगळ्या लोकांकडे राहू दे. माझं साधं सरळ माझ्या मनासारखं जगणं हवंय मला, आणि ते मलाच शोधू दे. तुझे माझ्यावर जे उपकार आहेत ना, त्या प्रत्येक क्षणाची परतफेड करेन मी. प्लीज नकोस देव. मेघना, अगं कुठली निवडलीस का साडी? अशी का बसलीस तू? काय करू मी? अगं काय करू म्हणजे साड्या? अरे आदित्य, काय झालं हिला? अशी काय एकदम बडबडते? काय करू वगैरे? काय नाही ग माई, अगं तिला कुठली साडी निवडावी हे कळत नसेल कदाचित. हा तिचा एवढंच ना. अगं संक्रांतीचा सण आहे ना, म्हणून इतक्या काळ्या साड्या ठेवल्यात तुझ्यासाठी. तुला हवी ती नेस, तुझी निवड, कळलं का? आणि नाही कन्फ्यूज असशील ना तर नवरोजींना विचार ना कुठली साडी नेसू ते, नाहीतरी आपण त्यांच्यासाठीच नटत असतो. अगं मीही अशीच कन्फ्यूज व्हायचे, मलाही कळायचंच नाही कुठली साडी नेसायची ते. मग मी काय युक्ती करायची माहितीये का? मी चक्क नानांनाच विचारायची कुठली साडी नेसू ते. त्याच्यावर नाना काय म्हणायचे माहितीये का? आता काय मी निवडलेली साडी तू नेसल्यावर तुला मला चांगली दिसते असं म्हणायलाच पाहिजे. हीच युक्ती तूही वापर, कळलं का? हे आदित्य, सांग रे तिला तिने कुठली साडी नेसायची ते. आणि इथेच रेंगाळत बसू नकोस हं. मुकाटाने स्वयंपाकघरात ये नंतर. गरम गरम गुळाची पोळी केली ती खाऊन मग जा ऑफिसला, कळलं ना? बघतोयस का असं माझ्याकडे? दे ना पटकन निवडून तिला, मग घाई होईल ऑफिसला जायची तुझी. नीट बघून सांगा कुठली ते. अगदी हीच साडी मला आवडलेली होती. मेघना, आवडली ना तुला ही साडी? अगदी शोभतोस रे माझा मुलगा. ए, ही साडी छान आहे ना, ही नेस आणि लवकर ये, कळलं ना? आणि आदित्य, तुला आज लवकर घरी यायचंय, लक्षात आहे ना? माई अगं माझं काय काम आहे त्या हळदी कुंकवात? अरे काय काम आहे म्हणजे? आपली बायको या साडीमध्ये किती छान दिसते हे बघायला नको का? आणि आम्हालाही दागिन्यांची हौस फेडायची, कळलं ना? तेव्हा लवकर यायचंयस घरी. आणि काय रे शहाण्या, तुझ्या नावाने कुंकू लावते ती आणि म्हणे हळदी कुंकवात माझं काय काम आहे? मुकाटाने लवकर घरी यायचंय, कळलं ना? हो. तू पण लवकर तयार हो ग आणि ये पटकन बाहेर. हा, मीच निवडलेली साडी नेसायला पाहिजे असं काही नाहीये. तुला आवडेल ती नेस. मी हवं तर माईला सांगेन की ती गेल्यावर मी दुसरीच साडी निवडली म्हणून. चॉईस हॅज टू बी योर्स. ओके? या सगळ्यात त्याची काहीच चूक नाहीये. आणि मी वाह वाह आवडली? वाह वाह वाह. आवडली का? गुळाच्या पोळीमध्ये संजीवनीची जागा या जगात कोणीही घेऊ शकत नाही. अगदी बरोबर आहे. पण ना एक व्यक्ती आहे, कोण कोण? मेघना. नाही नाही, कसं 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 सांगतो कसं आहे. एकतर मेघनाला शिकण्याची खूप आवड आहे, आणि दुसरी गोष्ट तिचा नवरा गुळासारखा आणि पूर्णासारखा गोड. हे मात्र 100% खरं बरं का? ए अमित दादा, काही हा आणि गोड. आणि दुसरी एक गोष्ट. काय काय? ही तुमची आई हा. मोराम्याची बरणी. लग्न झालं तेव्हा अशीच होती चवळीची शेंग. पण नाना, माईला जमलं कारण तुम्ही गोड आहात, तिला जमू शकेल कारण आदित्य गोड आहे. का? कारण हिचा नवरा तिखट आहे. काय गारा तिखट. काय रे झालं पण तुझं? अरे तू हो. बरं, बरं. संध्याकाळी लवकर याचं लक्षात ठेवा. येस. बाय. बाय बाय. सावकाश जा रे. अच्छा. अगं तू सुरुवात कर. गुळासारखा गोड नवरा गेला ना आता, मग आता थोडीच पोळी गोड लागणार आहे. काय घेशील आता?
तू खुशाल सांगून मोकळी झालीस की तुझं त्या आदित्यवर प्रेम आहे. माझं तुझ्यावर तसंच जीवापाड प्रेम आहे. पण हे तुला सांगण्याचा रस्ताच बंद करून टाकलास तू. या या यायला उशीर केला तर बोलायला उशीर करू नका. पटापटा बोला. मेघनाचा फोटो आहे ना तुमच्याकडे? मेघना त्या फाटक्या चड्डीवाल्याने भेटतात का? नीट लक्ष देताय ना कामाकडे? ओ गाडीकडे का बघताय? माझ्याकडे बघा. बोला ना. टार्गेट मित्राला भेटत नाही एवढं नक्की. कोण टार्गेट? ज्याच्यावर आम्ही नजर ठेवतो त्याला आम्ही आमच्या भाषेत टार्गेट म्हणत असतो. बरं. टार्गेट आपल्या मित्रावर फिरत नाही, पण कॉलेजला पण बसत नाही. बाबाजी म्हणजे घरून निघते पण झाडाखाली किंवा कट्ट्यावरती टाइमपास करत बसते. बाबाजी नक्कीच त्या फाटक्या चड्डीवाल्याची वाट बघत असणार त्या. बाबाजी तुमचे संकेत मिळतात. बाबाजी इशारे बरोबर मिळतात. त्यांच्या सासरकडच्याला माहितीये का? हे बघा, आपल्या कॉन्ट्रॅक्ट नुसार सासरचं घर हे माझ्या कामाच्या एरियात येत नाही, त्यामुळे बाकी काय होतं मला माहित नाही. अहो पण तुमच्या त्या टार्गेटची नणंद, नवरा, दीर कोणी न्यायला येतात तेव्हा बघतात का? नाही, ते त्यांना सोडतात किंवा पिकअप करतात. मला नाही एवढं त्यांना काय माहिती असेल. बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी लक्ष असू द्या. आणि तुम्ही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. तो फाटका चड्डीवाला उडेल टार्गेटला घेऊन. तुम्ही घारीसारखी नजर ठेवा. ते आहेच माझं लक्ष. तुमचं संपलं का आता? माझं संपलं, पण तुमचं चालू ठेवा. ते संपू नको द्या. समजलं ना? हा हे घ्या. जाता जाता मोजा. सुरू झालं इकडे मोजायला. बाबाजी काय हाव असते लोकांना. बाबाजी हा बोला. हो मी परस्पर येतो देसाईंकडे. तुम्ही निघा. हो भेटतो तिकडे भेटतो. या. हा अर्जू झाले का दागिने तुझे? बोलवू का मेघनाला? अगं हो माई, 2 मिनिटं जरा थांब. नुसती बडबड हिची. उत्साह केवढा. मेघना झालीस का तयार? ये लवकर बाळा, दागिने वाट बघतायत तुझे. क्लीन बोल्ड का हिट विकेट. कोणीतरी फक्त आपल्यासाठी एवढं सुंदर दिसतं म्हटल्यावर टेरिफिक वाटतं ना. लुटा लुटा तिळगुळ लुटा. गोड दिसतेस तू. अगदी तेगुळाव नाही, गोड. कोणाची नजर नको बाई लागायला. ये बस. ये बस. काय छान दिसते की नाही तुमची लेक? खूपच सुंदर दिसतेय नाही का? बाबाजी अगं अर्चना, झाले की नाही दागिने? आण आता लवकर. मेघना आली सुद्धा. आले. हा छान दिसतेस ग. बरं का सुरेशराव, आमच्या अर्चनाने स्वतः केले तर दागिने. वा वा. बरं आता काय? हो कॅप्टन, तुमच्या कमांड्स द्या, त्याप्रमाणे एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. कॅप्टन म्हणताना थांबा, तुम्हाला आता कामालाच लावते. उठा. ये ग उठ. चला. पुस्तक ठेव बाजूला. राहायचं उभा. चल आणि या. दागिने घाला आता पोरांना. हो या सुरेशराव, या हार घाला. नाही नानासाहेब, अहो हा तुमचा मान आहे. हो मान बिन कसला आलाय? गंमत आहे सगळी. चला मी घालतो.
आदित्य, या गोड हलव्यासारखं तुझं आयुष्य गोड होऊ दे आणि या हलव्याच्या काट्यासारखा गोड काटा सदोदित फुलू दे. अहो सुरेशराव, अहो अंगठी तरी घाला. हो हो, ठीक आहे काका. वा वा वा. बरं का नानासाहेब, जावई बापूंना वाणाचं आमंत्रण द्यायचं आहे, आमच्या घरी यायचं. खूप कौतुक होणार त्यांचं. चला अमितराव, आदित्यरावांना नारळ द्या. काय आहे नाना, गुड नाईट म्हणायला वेळ आहे अजून. घ्या. अरे अरे नाना, पहिला मिठी पण मारता येत नाही हो. अरे नवऱ्या बायकोची पंचायत करण्यासाठीच ही हलव्याच्या दागिन्यांची प्रथा निघाली असणार. हे आमचं झालं बरं का. हो हा. आता फक्त मुकुट घालायचं तेवढं. अगं सगळे काही दागिने आपणच घालायचे का? म्हणजे अगं आदित्यला घालू दे की. काय ग तू पण. हो हो हो. आदित्य. ए अर्चू, काय अरे घाल रे. घाल घाल घाल. चल चल. घाल घाल तेवढं आता ठेव इथे. बस 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 हा, बस बसा 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 बसा. काय झालं? काही नाही हा. या आदित्यनेच केस ओढले असतील तिचे. तो दिसतो इतका साधा नाहीये. या दोघंही किती गोड दिसताय. आणि स्टुपिड. अरे स्टुपिडिटी में ही तो प्यार है. काय नाना? मग आणि या स्टुपिडिटीची सर कशालाच नाही. काय सुरेशराव? बाबाजी, अरे नाही, चलो पोच दो पोच दो. हळदी कुंकू लावा आधी. आता तिळगुळ दे आणि म्हणायचं बरं का, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. संजीवनी ताई. अगं बाई आलात का? तुमचीच वाट बघते. इतका उशीर कसा काय झाला तुम्हाला? या या बसा 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 ललिता ताई. पण उशीर कसा झाला तुम्हाला यायला? हो आजच माझ्या भाचीचं पण हळदी कुंकू होतं. काकू तुमची भाची म्हणजे तीच ना जिचं लग्न आमच्या आदित्यच्या लग्नाच्या दिवशी होतं? अगदी बरोबर. म्हणून आज ठरवलं किती उशीर झाला तरी जायचंच, नाही तर माई रागवतील. हो की नाही माई? छे, आज कशी रागवेन मी? पण काय कमालीचं योगायोग आहे नाही? मला तर वाटतं दोन्हीकडची गोड बातमी एकदमच ऐकायला मिळेल. आणि आताची मुलं थांबत नाही, भराभर पुढे जातात. छे बाई सीमा, आम्हाला इतकी काही घाई नाहीये हो. बरं थांबा, आधी सुनेची ओळख करून देते. ये ग मेघना ये. ही माझी सून बरं का, आदित्यची बायको मेघना. आणि मेघना ह्या आमच्या ललिताताई. गोड आहे हो सून. ह्या अध्यक्षात बरं का आमच्या मंडळाच्या. आणि ह्या सीमाताई सेक्रेटरी. आणि ह्या शोभनाताई बाळंतवडे खूप छान करतात बरं. मयूच्या वेळेस इतका मस्त करून दिला होता यांनी. तिच्या वेळी आधीच सांगा, म्हणजे मी छान तयारी करून ठेवेन. हो नक्की. मेघना हळदी कुंकू दे सगळ्यांना. सीमाताई या बसा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तुम्ही दोघे इथे का थांबलाय? सगळेजण वाट बघताय तुमची बाहेर. चला. नाही थांबा, सगळ्यांसमोर आम्हाला तुमच्याशी बोलता येणार नाही म्हणून इकडे थांबलोय. बाबा प्लीज, तो विषय परत नको. का नको? अहो मेघना, तुम्हाला कळत कसं नाही? खुद्द बाबाजींनी संकेत दिलाय. बाबाजींनी, तुम्हाला माहितीये बाबाजी असे कुणाला भेटत नाहीत, पण खास आपल्यासाठी त्यांनी महाराजांना पाठवलं आणि संकेत दिले. आपण जर त्यांनी दिलेला आदेश पाळला नाही तर संकट येणार आहेत आपल्यावर. बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. तो पल्लव पडला ना गच्चीत, पडला ना, ती जबाबदारी तुमच्यावर होती ना. हा अहो पण बाबा तो बाबाजींनी
बाबाजींनी इशारा दिला, छोटीशी झलक होती ही मेघना. तुम्हाला कळतंय का तुमच्यावर किती संकट येणार आहेत पुढे? आणि प्लीज प्लीज आम्हाला ना आता आणखी जास्ती संकट बघायची नाहीयेत. बाबा काही नाही होणार आहे, खरंच काही नाही होणार मला. तुम्ही कॉलेज का अटेंड करत नाही? बाबा तिकडे कट्ट्यावर बसून असता पारावर. हे तुम्हाला कसं कळलं? आम्हाला कसं कळलं हे महत्वाचं नाहीये मेघना. तुम्ही तिकडे का बसता हे आम्हाला कळत नाही असं तुम्हाला वाटतंय? काय उद्देश काय तुमचा तिकडे बसण्याचा? बाबाजींनी सांगितलेलं संकट तुम्ही ओढवून घेणार आहात का? लवकरात लवकर गोड बातमी द्या हो. बघा बाबाजींच्या कृपेने कसं सगळं सुरळीत होईल. बाबाजी तुम्ही काय इतकं दडपण आणताय माझ्यावर? आम्हाला हौस आहे का दडपण आणायची? हा तुम्हाला कळत कसं नाही? बाबाजी 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 बाबाजींनी संकेत दिलाय, खुद्द बाबाजींनी. आता शेवटचं सांगून ठेवतोय, लवकरात लवकर जर मूल झालं नाही तर जावई बापूंना सांगून तुमचं कॉलेज कायमचं बंद करून टाकेल. का बंद करायचंय कॉलेज? स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी.